राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये महिलांचा कार्यक्रम आहे। या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या आज मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघामध्ये आहेत, कशा पद्धतीने तयारी केली आणि लोकसभेचा किती विश्वास वाटतो आपल्याला? नाही, हा तर शासकीय कार्यक्रम आहे। हा महिलांच्या जाणीव जागृतीचा आणि त्यांना उत्कर्षाकडे नेणारा, तारळणीच्या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं हुंकार भरणारा हा कार्यक्रम आहे। अंबाबाईच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या ह्या नगरीमध्ये ह्या महिला शक्तीचं जागर या निमित्ताने या ठिकाणी होतो आहे आणि आई अंबाबाईच्या कृपेनं देशभरामध्ये आणि जगभरामध्ये आज महिला दिन साजरा केला जातो आणि त्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिला शक्तीला साथ घालण्यासाठी माझ्या मतदारसंघामधून त्याची सुरुवात करतात। याचा खरंच मनापासूनचा आनंद मला या ठिकाणी आहे। आपण पाहत असाल की हजारो महिला आता या ठिकाणी येत आहेत। पूर्ण मोठ्या प्रमाणात मंडपामध्ये या ठिकाणी नियोजन शासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे आणि गावागावातल्या सामान्य गृहिणीला आज उत्कर्षाच्या वाटेवर नेण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस आहे, त्या ठिकाणी आजच्या दिवशीसुद्धा महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत। मला मनापासूनचा आनंद आहे की यामधनं एक वेगळी वाट आपण या ठिकाणी पुढे नेतो आहे। आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीने एक प्रचार केला जातो किंवा विचारलं जातं की धैर्यशील माने हे नेमके कुठे आहेत, काय नेमके आहे? धैर्यशील माने गावातल्या पाणीपुरवठा योजनेवर आहेत, धैर्यशील माने गावाला जोडणाऱ्या रस्त्यांमध्ये आहेत, धैर्यशील माने गावागावातल्या अंगणवाडीमध्ये आहेत, धैर्यशील माने पानंद रस्त्यामध्ये आहेत, धैर्यशील माने नॅशनल हायवेमध्ये आहेत, धैर्यशील माने MIDCsमध्ये आहेत। जिथं जिथं विकास आहे तिथं तुम्हाला धैर्यशील माने त्या ठिकाणी दिसेल। ज्या 10 वर्षामध्ये कधीही झाला नव्हता एवढा विकास एक खासदार म्हणून प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न मी केला आहे। धैर्यशील मानेंना ज्यांना बघायचंच नाही, त्यांना बघायचं असेल तर धैर्यशील माने कसा दिसतो हे पाहून गाव चालणार नाही, तर धैर्यशील मानेचा विकास कसा आहे याच्यावर गावगाडा चालणार आहे। त्यामुळे खासदार म्हणून मी त्या कामाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे। काही विरोधक हे अशा पद्धतीचा अपप्रचार आणि नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करतायत, हे प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये प्रयत्न असतो, पण निश्चितपणे कामाच्या रूपानं मी माझ्या मतदारसंघामध्ये आम जनतेमध्ये पोहोचण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। अजूनही लोकसभेच्या जागांचा तिढा आहे तो सुटलेला नाही, काय वाटतंय नेमकं आपल्या या सगळ्या जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये खासदारांनी देखील प्रेशर क्रिएट केलं अशा पद्धतीच्या बातम्या आहेत, खासदारांचा गट काय निर्माण झालाय? नाही, गट वगैरे काहीच नाही। आम्ही सगळेच खासदार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 13च्या 13 खासदार काम करतोय। एकूण शिवसेनेने मागं 22 जागा लढवल्या होत्या, त्यातल्या 18 जागा निवडून आल्या। आज 13 खासदार हे आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी काम करतायत। उर्वरित 5 जागांवर सुद्धा शिवसेनेचाच अधिकार आहे, कारण तिथेही आलेले सिम्बॉलवर निवडून आलेले आणि शिवसेना पक्षावर निवडून आलेले खासदार आहेत। महायुतीचा या ठिकाणी ज्यावेळी नवीन कॉम्बिनेशन फर्मेंटेशन तयार होईल त्यावेळी आता एक नवीन घटक पक्ष म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी आमच्यामध्ये सामील झाला आहे। तिन्ही अलायन्स मेंबर्स ज्यावेळी एकत्र बसतील त्यावेळी ह्याचा फॉर्म्युला सेट होईल, पण मला कोणतीही चिंता वाटत नाही। या सगळ्या फॉर्म्युलामध्ये सन्मानजनक तोडगा हे सगळेजण एकमेकाच्या अंडरस्टँडिंगनं काढतील आणि योग्य तो न्याय प्रत्येक मतदारसंघाला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील। पुढच्या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये धैर्यशील माने हेच उमेदवार असतील का आणि विजयाची किती खात्री वाटते? मला उमेदवारी आणि विजयाची 100% खात्री आहे, कारण सामान्य माणसाच्या अपेक्षा पूर्ण करणारा मी लोकप्रतिनिधी आहे। मी भपका करणारा कार्यकर्ता नाही, मी माझ्या कामामध्ये गुंतो, मी कुणावर टीका करत नाही, कधी कुणावर या ठिकाणी माझा मार्ग सोडून कुठल्याही मार्गाला या ठिकाणी जात नाही। माझं फोकस्ड काम माझ्या मतदारसंघाचा विकास आहे। हे करत असताना कोरोनामुळे काही या ठिकाणी संपर्काला मर्यादा आल्या होत्या, पण त्यानंतरच्या काळामध्ये 2 वर्ष जर तुम्हाला 50-50ची मॅच दिली आणि 20-20 खेळावे लागले, अचानक पाऊस पडा म्हणून सांगितलं, तर तुम्हाला मिळालेल्या ओव्हर्समध्ये जास्तीत जास्त रना काढायचे असतात। एखादा माणूस घराबाहेर पडतो तो घर चालवण्यासाठी आणि जास्तीत जास्त घराकडे आपल्याला कशा पद्धतीनं पालनपोषण करता येईल याच्यासाठी मदत करतो। तसं खासदाराला घर बसल्या कोणी निधी आणून देत नाही, त्याला 288 आमदारांच्यामधनं निधी आणावा लागतो, 48 खासदारांच्यामधनं आणावा लागतो, देशातल्या 500 पेक्षा जास्त खासदारांच्यामधनं आपल्याला योजना आणाव्या लागतात। त्यामुळं 365 दिवसापैकी 150 दिवस या ठिकाणी अधिवेशन लोकसभेचं चालू असतं। खासदाराचं हे मल्टीटास्किंगचं काम असतं आणि हजारो गावं त्याच्या मतदारसंघामध्ये असतात। कामाच्या रूपानं त्या गावागावांमध्ये पोहोचण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे। गेल्या 10 वर्षामध्ये झालेली कामं आणि गेल्या 2 वर्षामध्ये झालेली कामं याचा ग्राफ जर डोळ्यासमोर ठेवला तर धैर्यशील मानेनं काय काम केलं आहे आणि कसं उभं केलं आहे याचं आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष उत्तर मिळेल। महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी यांना एक पाठबळ देण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्या ठिकाणी अजूनही ते उमेदवार जाहीर करत नाहीत किंवा कोण नाही आहे? नाही, हे इंटरनल सेटिंग आहे आणि हे सेटिंग कसं आहे तर ते जाऊन स्वतः उद्धव साहेबांना भेटलेत आणि मी तुमच्याकडे मागणार नाही, तुम्हीच मला द्या आणि मी स्वतंत्रपणे या ठिकाणी उभं राहतो। पारंपरिकपणे हा शिवसेना मतदारसंघ लढवत आले आणि मी शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर निवडून आलेला खासदार आहे, पण एका शिवसैनिकानं पक्षामध्ये तिकीट मागितलं म्हणून त्याला त्या ठिकाणी पक्षामधनं काढण्यात आलं। त्यांच्या जिल्हा प्रमुखाला जो पारंपरिक त्यांच्याबरोबर होता, जो माझ्या घरावर आंदोलन करत होता, त्या माणसाला त्यांनी त्या ठिकाणी बाजूला ठेवलं आणि
एका बाजूला दाखवलं गेलं की आम्ही शिवसैनिकावर कोणताही अन्याय करत नाही. निश्चितच आपण जर बघितलं तर राजू शेट्टी ह्या मतदारसंघामध्ये आतल्या बाजूनं त्यांच्याशी अंडरस्टँडिंग करून आलेत आणि स्वतःचा मी एकला चलोरी भूमिकेमध्ये आहेत. ही मुळात एकला चलोरीची वाट नाही, आपल्याला काही दिवसातच त्याची स्पष्टता येईल. मी हसल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, ही त्यांची आतली ठरलेली भूमिका आहे. ते येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल. उद्धव साहेबांनी या ठिकाणी महायुती सांगेल की आमचा एकमतानं यांना पाठिंबा आहे. मी मुद्दामून या ठिकाणी सांगेन की हे ठरवून चाललेलं या ठिकाणी राजकारण आहे. राजू शेट्टींना त्यांचा स्पर्श हवा पण आहे पण नको पण आहे. याचं कारण राष्ट्रवादीमध्ये शरद पवार साहेब आहेत आणि शरद पवारांचा स्पर्श झाल्यानंतर आपल्याला लोकांची रिॲक्शन येईल म्हणून डायरेक्ट पाठिंबा महायुतीत जायचं ते टाळतायत. इनडायरेक्ट पाठिंबा घेण्याचा त्या ठिकाणी ते प्रयत्न करतायत. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. लोक काय आंधळी नाहीत, दूधखुडी नाहीत, त्यांना सगळं राजकारण कळतं. तुम्ही केलेली वाटचाल कळते आणि ते कुठल्याही आपल्या एखाद्या लाईनवर कधीही स्टिकअप राहिलेले नाहीत. हा त्यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते महायुतीतला पाठिंबा, महायुतीनं त्यांना पाठिंबा दिला तर काही नवल वाटायचं कारण नाही. शेवटचा प्रश्न, या मतदारसंघामध्ये असंही सांगितलं जातं की जो सर्वे आला आहे त्यामध्ये धैर्यशील माने हे निगेटिव्ह आहेत आणि म्हणून कुठेतरी भाजपच्या चिन्हावर त्यांना लढवावं लागेल अशा पद्धतीची चर्चा आहे. मागं मी ज्यावेळी लोकसभेला उभा राहिलो त्यावेळी सुद्धा अशाच पद्धतीचा सर्वे आला आहे म्हणून माझ्यासमोर सांगण्यात आलं आणि 90% मतं ही उलटी आहेत, यांचं डिपॉझिटसुद्धा राहणार नाही अशा पद्धतीची चर्चा घडवून आणण्यात आली. धैर्यशील मानेंना तिकीट जाहीर झाल्या माझे जे स्पर्धक आहेत ते वनवे झाले अशा पद्धतीची चर्चा करण्यात आली आणि लागलेला निकाल तुमच्यासमोर आहे. सर्वेवर आधारित खऱ्या अर्थानं आपण जर जायला लागलो तर महाराष्ट्रामध्ये सीटा किती येतील कुणाच्या हे सांगता येत नाही. अनेक सर्वेच्या बाबतीत आणि प्रत्यक्षात झालेल्या भूमिकांच्या बाबतीत देशभरामध्ये आपण निकाल पाहिलेले आहेत. त्यामुळं माझा सर्वे हा सर्वसामान्य हृदयात माणसाच्या काम करणं, त्याच्यामध्ये या ठिकाणी स्थान निर्माण करणं आणि त्यानं जे मत, पवित्र मत माझ्या पत्रामध्ये टाकलं आहे त्याला न्याय देण्यासाठी प्रत्येक गावामध्ये विकास उभा करणं. जे रिकाम्या हाताने मला मदत केली आहे त्या हातामध्ये दगड नाही पेन देणार मी म्हणून या ठिकाणी जे वाक्य वाटवलं त्यामध्ये या ठिकाणी MIDCs उभा करणं, त्याला शेती उपयुक्त काम उभा करणं, गावागावामध्ये स्वयंरोजगाराच्या योजना, महिला सशक्तीकरणासाठीच्या कामं करणं, डोंगराळ भागातल्या माझ्या महिलांसाठी म्हणून या ठिकाणी एक दालन तयार करणं, ह्या अनेक व्हर्टिकल्सवर मी 2 वर्षामध्ये या ठिकाणी काम केलं आहे. आरोग्य यंत्रणेपासनं ते दळणवळणाच्या यंत्रणेपर्यंत आणि अंगणवाडीपासनं ते मोठ्या शालेय इमारतीपर्यंत, उद्योगापासनं ते शेतमजुरापर्यंत प्रत्येकाला स्पर्श करण्याचा हर पद्धतीनं मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर आपण बघितलं की या ठिकाणी माझा विजय हा नक्की आहे आणि मीच या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असेल अशा पद्धतीचा विश्वास देखील धैर्यशील माने यांनी व्यक्त केला. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.